पॅन केक तुम्ही बऱ्याच प्रकारचे खाल्ले असाल. अंडे घातलेले, मग त्यालाच म्हटले जाते नॉनव्हेज पॅन केक. पण आपण आज करणार आहोत हेल्दी आणि तुम्हाला पटणार नाही, गव्हाच्या पिठापासून तयार करणार आहोत हा डोरा केक. खूप छान चवीला लागतो. आता मुलांची शाळा चालू झाली आहे आणि शाळेतून आले की खूप भुकवतात. मग त्यांना ना काय द्यायचं, तर हा आपण घरामध्ये पौष्टिक, कोणताही मैदा न वापरता, जास्त कोणते यामध्ये प्रोडक्ट न वापरता तयार करूया हा पॅनकेक. तर त्यासाठी घेतला आहे 1 वाटी गव्हाचं पीठ. तुम्हाला का नाही, तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही ह्यामध्ये अंडं ॲड केलं तरीसुद्धा चालतं, पण तो मी व्हिडिओ वेगळा केला आहे अंडं घालून. पण हा आहे व्हेजवाल्यांसाठी. साखर घातले, जितकं गोड पाहिजे तितकं साखर घालायची. घरामध्ये असेल तर मिल्क पावडर वापरायचं. फक्त ह्या 3 वस्तूपासून सुंदर असा चवीचा पॅन केक तयार होतो बरं का. मला विश्वास नाही बसला, मी सुद्धा पहिल्यांदाच केला. घरामध्ये ना आपल्या लहान मुलं असले की त्यांना वेगवेगळे प्रकार खाऊ घालायचा आपल्याला सवय असते, म्हणून आज विशेष असं हा तयार करण्याचा प्रयत्न केला. तर साखर, गव्हाचं पीठ आणि मिल्क पावडर हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि ज्या वाटीनं आपण गव्हाचं पीठ घेतले तेवढंच 1.5 वाटी दुधाचा वापर करायचा. दूध आहे ते कमी जास्त लागण्याची शक्यता असतं. तर इथं 1.5 वाटी हे पुरलं नाही, मी इथं 2 वाटी दूध लागलं आहे. तर कसं असतं, गव्हावरनं सुद्धा ठरलं जातं की किती दूध लागणार. ह्याची कन्सिस्टन्सी आहे ती आपण जी जिलेबी करतो ना तशाच पद्धतीनं करायची, म्हणजे आहे ते पॅनकेक सुंदर होतात. तर ह्यामध्ये दूध ॲड करून झालं की थोडा वेळ 5 मिनटं ठेवायचं. ह्याच्या गुठळ्या आहेत, लम्स आहेत, त्या आपण ह्याच्या चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर घरामध्ये आपलं कोको पावडर असेल तर ॲड करा, नसली तर चालेल. तर मी घातले हे कोको पावडर 1 चमचा, ह्यामुळे छान स्वाद आला. मिक्स करून झालं की त्यामध्ये बेकिंग पावडर घालायचे. बेकिंग पावडर नसेल तर इनो वापरा. हे दोन्हीही नसेल तर ना सोडा, गडातला सोडा जो असतो तो वापरला तरीसुद्धा चालतो. तर मिक्स केलं की लगेचच ह्यांना तूप, बटर, तेल ना लावून घ्यायचं. तिन्हीतलं कुठलं तर तेल. गॅस आहे, गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि नंतर हे बॅटर घालून घ्यायचं. फ्लेम हाय करायची नाही, लो फ्लेमवरच हा केक आपण शिजवून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत. तर बटर घातल्यामुळं किंवा लावल्यामुळं ना ह्याला चव छान येते. गॅसची फ्लेम लो असली तरीसुद्धा ह्याला बबल्स छान येत आहेत बघा, बघू शकता. तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये ना लहान मुलं असतील तर एकदा खाऊ घाला हा गव्हाचा पॅनकेक. खायला छान लागतो चवीला. मलाच विशेष वाटलं की गव्हापासून एवढा सुंदर पदार्थ होऊच कसा शकतो. घरातल्या साहित्यापासून साहित्य फक्त 2 चमचा मिल्क पावडर, साखर आपल्या आवडीची, जितकं पाहिजे तेवढं गोड, गव्हाचं पीठ 1 वाटी, एवढ्यापासून 6 अशा पॅनकेक तयार झालं. खालून वरून असा भाजून घ्यायचं. भाजायला सुद्धा वेळ लागत नाही, 5 ते 6 मिनटामध्ये हे भाजून तयार होतात. तर इथं बघू शकता, पहिल्यांदा भाजलं की थोडंसं वाफवून घ्यायचं ताट झाकून आणि नंतर पटपट असे हे पॅनकेक सुंदर होतात. तर हे तुमच्याकडं चॉकलेट असेल किंवा लहान मुलांसाठी आपण चॉकलेटसुद्धा वितळून ह्यावर घातलं तरी चालतं. तर हे छान असं आपण चॉकलेट लावून घेतलं आहे पॅनकेकला, त्यावर आणि घालायचं आणि सुंदर असा आपला डोरा केक तयार झाला आहे. हे बघितलं की मला डोरेमॉन डोळ्यासमोर आला. त्यांनासुद्धा हा पॅन खूप आवडतो. आपल्या मुलांसारखाच कट करून घ्यायचा आणि ह्यावर तुम्ही चॉकलेट मध्ये ठेवू शकता किंवा जे जेम्स असतात ते सुद्धा ह्यामध्ये घातलं तरीसुद्धा चालतं. तर शक्यतो नाही घातलं टाळा असते, कारण की पौष्टिक असा हा पॅनकेक केला आहे मी. आतून बघा चॉकलेट किती सुंदर दिसते. बिना चॉकलेटचा सुद्धा हा पॅनकेक सुंदर चवीला लागतो. नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगा. धन्यवाद.